प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रतापगडावरून खाली उतरत असताना फुलांच्या हिरवळीने नटलेला हा डोंगर पाहता पाहता आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. प्रतापगडापासून काही अंतरावरती माची हे गाव आहे. या गावामधील शिवकालीन खेडेगाव या पर्यटन स्थळाला आम्ही भेट दिली. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गावाची वसाहत कशी होती, त्या ठिकाणी गावाचं स्वरूप यांनी अक्षरशः हुबेहूब या ठिकाणी बनवलेलं आहे. या ठिकाणी प्रवेशाकरता मोठ्या माणसांना 100 रुपये तसेच लहान मुलांना 50 रुपये प्रवेश फी आकारल्या जाते. येथून आतमध्ये गेल्यावरती प्रतापगडाच्या युद्धाच्या वेळी महाराजांनी कशाप्रकारे सैन्याचा वेढा तयार केला होता त्यासंबंधीचे हे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतात. सोबतच जिजामाता, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे खूप सारे मूर्तीच्या रूपाने बनवलेले पोस्टर्स या ठिकाणी लावलेले आहेत. आपण बघू शकता हे भित्तिचित्र खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी या लोकांनी ठेवलेले आहेत. खूप सारे सेल्फी पॉईंट या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी आपण आपल्या सेल्फीज काढू शकतो. आपण बघू शकतो कशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या या काळामध्ये खेडेगावाची वसाहत केलेली होती. इथे खूप सारे सेल्फी पॉईंट आहेत, त्याच्यामुळे सेल्फी काढण्याचा मोह कुणालाच आवरत नव्हता. आमच्यापैकी बरेचसे सेल्फी प्रिय व्यक्ती या ठिकाणी उभा असलेल्या या पुतळ्यांसोबत फोटो काढण्यासाठी इच्छुक होते. निर्विला तिचा स्पेशल फोटो काढायचा होता, त्यामुळे तिने स्वतःची अशी वेगळी पोज या ठिकाणी दिली. इथून पुढे गेले असता बांबू आणि गवतापासून बनवलेल्या अनेक झोपड्या आपणास दिसतात. या ठिकाणी पण आपण बसून सावकाश आणि चांगले आपले फोटो काढू शकतो. या ठिकाणी आपल्याला एक गाईड पण मिळतो, त्याची फीज आपल्या प्रवेश फीमध्ये इन्क्लूड असते. हे गाईड आपल्याला या ठिकाणी असलेल्या मूर्तींसंबंधी आणि या जागांची इत्थंभूत माहिती देतात. सोबतच हे गाईड तुमचा फोटो काढण्यासाठी खूप ट्रेन असतात, त्याच्यामुळे फोटो कुठल्या कोलाजमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काढायचा आहे की कलरमध्ये काढायचा आहे असे ते बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगतात, जेणेकरून आपले अविस्मरणीय असे क्षण त्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ते आपल्याला फोटो काढून देतात. या ठिकाणी आपण बघू शकता किती सुंदर प्रकारे या मूर्त्यांची रचना केलेली आहे. हुबेहूब असं वाटतं आहे की हे लोक या ठिकाणी जिवंत आहेत आणि आपले काम करत आहेत. इथून वरच्या बाजूला गेले असता आपल्याला आजूबाजूचा हिरवळीने नटलेला संपूर्ण डोंगर दृष्टीस पडतो. या ठिकाणी आपल्या एका शूर मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. आपण बघू शकता किती सुंदर हिरवळ या पर्वतरांगांमध्ये आहे. स्वच्छ आणि असं निसर्गरम्य ठिकाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. इथून खाली उतरल्यावरती अशा अनेक प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. बैलगाडी पण या ठिकाणी आहे, त्यामध्ये पण बसून आपण फोटो काढू शकता.
आपल्याला कुठल्या ठिकाणी फोटो काढायचा आहे आणि कुठे आपला फोटो चांगला येतो याचे संपूर्ण मार्गदर्शन आपल्यासोबत असणारे गाईड आपल्याला करतात. हे काही क्लिक्स आम्ही त्या ठिकाणी काढलेले आहेत. आपण हे बघू शकता. मावळ्यासोबत मॅडमचा फोटो पण काढलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, ग्रामीण भागामध्ये जसा एक मोकळं मैदान असायचं, ज्या ठिकाणी मोठं झाड असायचं, त्या ठिकाणी लोक बसून गप्पा करायचे, यासारख्या अनेक गोष्टींचे हुबेहूब वर्णन यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतात की लोहार दादा त्यांचं काम करतायत. मला पण या बायांच्या सोबत बसून बांगड्या भरण्याचा मोह आवरला नाही. खालच्या बाजूला गेले असता पूर्वीच्या काळामध्ये जशा स्त्रिया नदीवरून पाणी भरायच्या त्या प्रकारचं हुबेहूब चित्रण मूर्तिरूपाने या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघू शकता किती सुंदर अशी विहीर या ठिकाणी यांनी तयार केलेली आहे. या विहिरीमध्ये पाणी पण आहे. विहिरीला सुद्धा विहिरीतून पाणी भरून काढायचं आहे. प्रतापगडाला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने एक वेळा तरी आवर्जून या शिवकालीन खेडेगावाला भेट द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. ठिकाणी आम्ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काही फोटो काढलेले आहेत. आपण बघू शकता किती सुंदर हे फोटो आलेले आहेत.
आता इथून आपण पुढे पाटलांच्या वाड्याकडे जाणार आहोत. आपल्याला हे मोची दादा दिसले आहेत. या मोची दादांची भेट घेण्याकरता निर्वी सर्वप्रथम त्यांच्याकडे गेली. तो पाटलांचा असा भव्य दिव्य वाडा. शिवकालीन खेडेगावाला दररोज अनेक पर्यटक भेट देतात आणि या ठिकाणी दिलेली भेट मला असे वाटते कायम त्यांच्या स्मरणात राहत असेल. या मुलांसोबत विटी दांडूचा खेळ खेळत आहेत. दादाच्या मदतीला निर्वी जाणार नाही असं होऊ शकतं का? त्या वाड्याच्या बाहेर हा एक घोडा यांनी सेल्फी पॉईंटसाठी ठेवलेला आहे, ज्यावरती आपण चढून आपले फोटो क्लिक करू शकतो. काढताना काही गोष्टी लक्षात घ्या की जसे हे शिवकालीन खेडेगाव आहे, या ठिकाणी जुन्या काळातील गोष्टी दाखवलेल्या आहेत. त्यामुळे फोटो काढत असताना ते ब्लॅक अँड व्हाईट सेट करूनच काढा, म्हणजे तुमचे फोटो खूप छान येतील. बघू शकता आपण आता पाटलांच्या वाड्यासमोर आहोत. पाटलांचा वाडा सुरुवातीच्या काळामध्ये जसा असायचा अगदी त्याचप्रमाणे भव्य दिव्य असा यांनी बनवलेला आहे. हे जे लाकडी खांब आपल्याला दिसतात, या लाकडी खांबांवरती अत्यंत सुबक असे कोरीव काम, तसेच छतावरती पण खूप सुंदर असे कोरीव काम या ठिकाणी केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या या पाटलांच्या वाड्यामध्ये आहे. या प्रत्येक खोलीमध्ये जुन्याकडे जशा प्रकारचे सामान किंवा वस्तू वापरत असत त्या सगळ्या या ठिकाणी तशाच रूपाने संग्रहित केलेल्या आहेत. त्या काळात वापरण्यात येणाऱ्या सगळ्या वस्तू, संदूक हे पण या ठिकाणी ठेवलेले आहेत. आपण बघू शकता किती सुबक कलाकृती या पाटलाच्या वाड्यांमध्ये यांनी केलेली आहे. पुढे गेले असता आपल्याला स्वयंपाक खोली कसल्या प्रकारची होती ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपण बघू शकता धातूंची अशी भांडी सुबकपणे या ठिकाणी रचून ठेवलेली आहे. जुन्या काळामध्ये उपयोगात येणाऱ्या सर्व प्रकारच्या धातूंच्या भांड्याची या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते. बघू शकता किती सुंदर रूपाने यांनी या वाड्यामध्ये या भांड्यांचा संग्रह करून ठेवलेला आहे.
शिवकालीन खेडेगावाला हमखास नक्की भेट द्या आणि आपल्याला कळेल की या भेटीतून आपण किती साऱ्या आठवणी आपल्यासोबत घेऊन जाणार आहोत. तुमच्या महाबळेश्वरच्या टूरमध्ये शिवकालीन खेडेगावाचा नक्की समावेश करा. बाहेर निघाल्यानंतर आपल्याला या ठिकाणचा परिसर बघायला मिळतो. या ठिकाणी 2 मूर्त्या यांनी उभारलेल्या आहे. या मूर्त्यांच्या मागे उभे राहून आपल्याला फोटो काढायचा आहे. परंतु फोटो काढण्यापूर्वी चंद्रकोळाचा टिळा हे लोक आपल्याला लावतात आणि त्यानंतर या मूर्त्यांच्या मागे उभे राहून आपण आपली फोटो काढू शकता. आपण बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट आणि कलरमध्ये अशा दोन्ही स्वरूपात हे फोटोज आम्ही काढलेले आहेत. मावळ्याचा वेश एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला स्त्रियांचा पोशाख कसा प्रकारे होता तो दाखवणारा एक पुतळा पण या ठिकाणी उभारलेला आहे. आपण या पुतळ्याच्या मागे उभे राहून आपले फोटो काढू शकता. या फोटोमध्ये निर्वी येणार नाही असे तर होऊ शकत नाही. खेडेगावाचा हा प्रवास आमच्यासाठी खरंच अविस्मरणीय होता. इथून आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. गाईड आम्हाला मार्गदर्शन करत संपूर्ण परिसर फिरवत होता. मध्येच आम्हाला कुठल्या ठिकाणी चांगला फोटो निघेल, कुठल्या प्रकारची पोज देता येईल ते पण सांगत होता. या ठिकाणी असणारे कर्मचारी अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आहेत. आपल्या शिवकालीन खेडेगावामध्ये खूप साऱ्या फोटोंचा संग्रह करून आम्ही तो जतन करून ठेवलेला आहे. इथून बाहेर निघताना खरंच मनामध्ये एक नवीन प्रकारचा उल्हास आलेला होता. मित्रांनो, आपण सुद्धा या शिवकालीन खेडेगावाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. असे हे शिवकालीन खेडेगाव पाहण्याचा अद्भुत योग आम्हाला आला. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.